नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण सेकंड चॅप्टर नवनीतचा स्कॉलरशिपचा पूर्ण केला होता. आज आपण थर्ड चॅप्टर सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये आपण थर्ड चॅप्टरमध्ये पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत, एक्सरसाइज नंबर 3.1. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये बाकीच्या चॅप्टर नुसार नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर असणं गरजेच्या आहे. जसं की सपोज दॅट ॲडिशन्स जर दिली असेल, एखाद्या नंबरची ॲडिशन्स तुम्हाला दिली जाऊ शकते, ऑड नंबर, इव्हन नंबर, आहे की नाही. तर हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. आपण थोडक्यात एकदा शिकूयात आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज सुरू करूयात लवकरच. ठीक आहे. तर काय दिले आपल्याला, पहिले पाहायचं काय, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 0, त्याच्यानंतर 9 and 0. पुढे इफ द लास्ट डिजिट ऑफ द गिवन नंबर्स इज 2 4 6 8 or 0, then these types of numbers is called a even number. बरोबर आहे. तो जो नंबर असतो तो काय असतो, इव्हन नंबर असतो. ठीक आहे. and if the last digit of the given number is 1 3 5 7 and 9, then these types of numbers is called a odd number. ठीक आहे. now this is the even number and odd number concept. ठीक आहे. similarly we need to learn a prime numbers. ठीक है. the prime number, what is mean by prime number? ठीक है. the numbers having divisible only two numbers from one and the number itself is called a prime number. त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर असं म्हणतो. ठीक आहे. तर ते आपल्याला लर्न असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण को प्राईम नंबर शिकलेलो आहोत याआधी. को प्राईम नंबर कशाला म्हणतात, को प्राईम कशाला म्हणतात, तर ट्विन प्राईम, को प्राईम, क्रो प्राईम कशाला म्हणतात, की जर दोन नंबर आपल्याला दिले असतील, सपोज दॅट 15 आणि 17. 15 हा काही प्राईम नंबर नाही, 17 तरी प्राईम नंबर आहे, परंतु 15 प्राईम नंबर नाही. पण असा याचा कोणता एखादा नंबर आहे का की जो याला 5 ने डिवाइड होतं, है की नाही, 5 ने होतं, त्याच्यानंतर 3 ने डिवाइड होतं, परंतु 17 ला काय होतं, 17 नेच डिवाइड होतं किंवा 1 ने डिवाइड होतं, 1 × 17 ने डिवाइड होतं. ठीक आहे. तर वरच्या आणि खालच्या मध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही विदाउट 1. बरोबर आहे. एक सोडून दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही, आणि ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर नसतो म्हणून काय येतं, हे जे दोन नंबर्स आपल्याला दिले 5 15 आणि 17, हे दोन्ही काय येतं, 17 आणि 15 हे दोन्ही काय येतं, तर हे को प्राईम नंबर्स आहेत. को काय ते क्रो प्राईम नंबर्स आहेत. त्यानंतर पाहायचं आपल्याला ट्विन प्राईम. ट्विन प्राईम कशाला म्हणतात पहा, इकडे लक्ष द्या. ट्विन प्राईम कशाला म्हणतो आपण, ट्विन प्राईम म्हणजे काय, तर एखादा नंबर सपोज दॅट आपल्याला दिलाय जो प्राईम नंबर आहे. आता प्राईम नंबर कोणते येतं, आपल्याला प्राईम नंबर कमीत कमी 100 पर्यंत आणि जास्तीत जास्त 300 पर्यंत पाठांतर असणं गरजेचे आहे स्कॉलरशिपसाठी. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, तर ट्विन प्राईम मध्ये आपण पाहत होतो ट्विन प्राईम काय. जर सपोज दॅट आपल्याला माहिती आहे 1 इज नॉट अ कंपोजिट, नॉट अ प्राईम. 1 हा प्राईम नंबर पण नाही, कंपोजिट नंबर पण नाही. 1 पासून ते 100 पर्यंत, 1 to 100 पर्यंत एकूण 25 काय येतं, प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर किती येतं, 25. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 1 to 100. त्याच्यानंतर 1 to 50 पर्यंत एकूण काय येतं, 15 प्राईम नंबर आहेत. याचा अर्थ असा होतो की 50 to 100 याच्या दरम्यान जे नंबर्स आहेत तर ते 10 प्राईम नंबर आहेत. 10 प्राईम नंबर. आता ते कोणते, सपोज दॅट आपण बघूया 2 आहे. 2 हा प्राईम नंबर आहे. 2 ची एक वैशिष्ट्य काय आहे की हा एकुलता एक असा प्राईम नंबर आहे जो इव्हन प्राईम नंबर आहे. इव्हन आणि प्राईम नंबर आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगितलं होतं इव्हन नंबर कशा म्हणतात, जो 2 च्या टेबल मध्ये लास्टचा डिजिट जर 2 च्या टेबल मधला असेल किंवा 0 असेल तर तो इव्हन नंबर आहे. ओके. आणि 2 हा काय इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. 2 इज इव्हन प्राईम नंबर बिकॉज दिस इज ओनली वन नंबर इज अ इव्हन ॲज वेल ॲज प्राईम ऑल्सो. ठीक आहे. तो इव्हन पण आहे आणि प्राईम सुद्धा आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, त्यानंतर बघा 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे 2. त्याच्यानंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर बघा 11 आहे, 13 आहे, त्यानंतर 17 आहे, 19, 23, 26, 27 3 च्या टेबल मध्ये येतो, तो नाही होणार. 29, त्याच्यानंतर काय सांगितलं बघा 29, 31, 37, 39 3 च्या टेबल मध्ये येईल. बरोबर. 41, 43, 47 इथपर्यंतच बघूयात आपण आधी. हे सगळे प्राईम नंबर. तर ट्विन प्राईम नंबर आपण पाहतो की ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणायचं, ट्विन म्हणजे जुळे आहे की नाही, मराठीमध्ये आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणायचं, तर ट्विन प्राईम नंबर म्हणजे असे दोन नंबर ज्याच्यामधला जो डिफरंट आहे तर तो 2 येतो, है की नाही.
प्राईम नंबर मध्ये पण डिफरन्स किती आला पाहिजे 2. मग आता काय करणार आपण, हे बघा हे दोन नंबर पहा काय सांगितलं आपल्याला, जर 5 - 3 जर तुम्ही केलं तर आन्सर काय येतं 2 येतं है की नाही. त्याच्यानंतर 7 - 5 जर केलं तर आन्सर काय येतं 2. आता 11 - 7 केलं तर 2 आन्सर येतं का नाही. मग ही एक जोडी झाली 5, 3 5 3. त्याच्यानंतर 7 5 ही पण एक जोडी झाली. हे दोन्ही काय येतं 5 आणि 3 ट्विन प्राईम नंबर आहेत. 7 आणि 5 ट्विन प्राईम नंबर आहेत. असेच जर तुम्ही पाहत गेले तर 11 आणि 13 हे टटू उरतात ट्विन प्राईम नंबर आहेत. हा मात्र येणार नाही. हे दोन्ही पण ट्विन प्राईम नंबर आहेत. त्यानंतर पहा हे दोन्ही पण ट्विन प्राईम नंबर आहेत. त्यानंतर हे दोन्ही पण ट्विन प्राईम नंबर आहेत. जर इथं बघाल तुम्ही तर इथं काय सांगितलं आपल्याला किती होत आहेत 1 2 3 4 5 6 ही झाले 6 ट्विन प्राईम नंबर्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. बरोबर 6 जोड्या आपल्याला मिळत आहेत ट्विन प्राईम नंबरच्या. त्यानंतर ट्विन प्राईम नंबर टोटल 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम नंबर किती आहेत बाळांनो, तर 1 to 100 मध्ये एकूण 8 जोड्या अशा आहेत की ज्या ट्विन प्राईम नंबरच्या आहेत. बरोबर 8 जोड्या एकूण 1 to 100 मध्ये. बरोबर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काय दिले पहा ट्विन प्राईम नंबर कळाले मग तुम्हाला. चला आपण काय करूयात आता एक्सरसाइजला सुरुवात करूयात. ऍक्च्युली हा एक छोटासा बेस होता, थोडंसं तुम्हाला माहिती असावं यासाठी आपण हे सगळं शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे आपला डायरेक्टली एक्सरसाइज पाहिजे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बरोबर पहा, पुस्तक सोबत ठेवायचे. पहा काय दिलेलं आहे, x इज एन ऑड नंबर. x इज एन ऑड नंबर. x हा एक ऑड नंबर आहे हे लक्षात ठेवा. पहा क्वेश्चन नंबर 1 बघतोय आपण, x इज ऑड. बरोबर x काय ऑड नंबर आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट काय सांगितली पहा, x इज एन ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17 आणि तो 17 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे काय होतो तो 17 च्या टेबल मधला आहे. आता आपण 17 च्या टेबल मध्ये मग तो 17 असू शकतो, 24 असू शकतो है की नाही, किंवा 17 च्या टेबल मधला कोणताही असू शकतो, 51 असेल, 68 असेल किंवा 85 असेल, असा कोणताही एक नंबर आपल्याला काय असेल 17 च्या टेबल मधला असेल. बरोबर आता आणि तो काय सांगितलंय डिव्हिजिबल बाय 17 विच इज बाय x इज ऑड नंबर. पहिले तो ऑड नंबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली आहे की तो 17 च्या टेबल मधला आहे, 17 च्या डिव्हिजिबल बाय 17 आहे आणि ऑड नंबर आहे. याचा अर्थ तो हा असू शकतो किंवा हा असू शकतो है की नाही, किंवा यानंतरचाही असू शकतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले आपल्याला, विच इज नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर आफ्टर x. पहा काय सांगितले, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17. 17 आणि 17 ने डिव्हिजिबल असलेला. आता हे सगळे नंबर 17 ने डिव्हिजिबल आहे. 17 ने डिव्हिजिबल असलेला बरोबर x च्या नंतरचा कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17 ने डिव्हिजिबल असलेला x च्या नंतरचा आपल्याला कोणता नंबर पाहिजे, तर इव्हन नंबर पाहिजे. कोणता नंबर पाहिजे आपल्याला, इव्हन नंबर असावा पाहिजे तो है नाही, इव्हन नंबर पाहिजे. मग आता इव्हन नंबर पाहिजे तर इव्हन नंबर आपल्याला जर बघितलं याच्यामध्ये हा इव्हन नंबर आहे, याच्याला असला 4 आलाय. हा इव्हन नंबर आहे, याच्याला असला 8 आलेला आहे. हा इव्हन नंबर आहे, हा ऑड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता बरोबर पहा काय दिले आपल्याला, तर x इज अ ऑड नंबर. x हा ऑड नंबर आहे. जर x ऑड नंबर असेल तर त्यानंतरचा इव्हन नंबर, सपोज दॅट आपण धरलं की x हा नंबर आहे. काय हा x हा नंबर आहे. मग त्यानंतरचा म्हणजे त्यानंतरचा नंबर, पहिला जर x असेल तर त्यानंतरचा नंबर त्याच्यामध्ये 17 ऍड करून येईल त्यानंतरचा नंबर है की नाही, त्यानंतरचा आणि तो होईल 34. तो काय होईल 34. आपण जर x हा पकडला तर हा काय होईल 34. म्हणजे याच्या नंतरचा हा जर ऑड नंबर असेल तर आता हा जो तयार झालाय x + 17 हा काय असेल इव्हन नंबर असेल. का ऑड प्लस ऑड काय होतं इव्हन होतं बघा. ऑड प्लस ऑड नंबर इज इक्वल टू काय होतं इव्हन होतं. लक्षात ठेवा इज इक्वल टू इव्हन नंबर. इव्हन नंबर ठीक आहे. त्याच्यानंतर पण आपल्याला काय पाहिजे सेकंड दुसरा है नाही. मग मी +17 केला. +17 केल्यावर आता काय झालं, आता हा पहिले याची ऍडिशन काय झाली होती इव्हन झाली होती. सो इव्हन प्लस ऑड इज इक्वल टू ऑड होईल का नाही, ऑड होईल. आपल्याला काय पाहिजे इव्हन पाहिजे, हा नाही चालणार. मग त्यानंतर पुन्हा 17 ऍड केले आणि आता जो नंबर आलेला असेल तर तो नंबर पुन्हा इव्हन असेल आणि तो सेकंड असेल. फर्स्ट नंबर काय होता त्याच्यातला इव्हन नंबर, तर x + 17 हा फर्स्ट इव्हन नंबर होता. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड काय झाला, तर त्याच्यानंतर फर्स्ट इव्हन नंबर हा झाला. बरोबर. त्याच्यानंतरचा हा ऑड आला 17 ऍड केला. त्याच्यानंतर इव्हन म्हणजे हा यायला पाहिजे.
जर 17 असेल तर, पण तो x आहे आणि त्यामुळं आपलं येणारं जे आन्सर झालं तर ते काय झालं, तर ते झालं x प्लस 17 17 17 म्हणजे 51. बरोबर, हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे x प्लस 51. त्यामुळेच म्हटलं हा क्वेश्चन जो आहे थोडासा विचार करण्यासारखा आहे. बरोबर, आणि या विचार करून सोडवावं लागणार आहे. डोकं व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित सोडवा. चला काय सांगितले बघा. बघा तर हे ऑप्शन मध्ये कुठे दिले, ऑप्शन मध्ये थर्ड नंबरचा ऑप्शन आहे x प्लस 17. हा थर्ड नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर थर्ड हे तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट पहा, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन नंबर 2 बघूयात. क्वेश्चन 2 बघूयात काय दिलाय. ओके, फाइंड द करेक्ट पेयर, फाइंड द करेक्ट पेयर ऑफ अ ट्विन प्राइम नंबर. त्यासाठी ट्विन प्राइम नंबर आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे, ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग, खालीलपैकी कोणते करेक्ट पेयर्स ऑफ अ ट्विन प्राइम नंबर फ्रॉम द फॉलोइंग विच इज additions of a twin prime number is more by 44 than the sum of the prime number between 1 to 25. बरोबर, काय दिले व्यवस्थित क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. अर्थ समजणं अतिशय गरजेचं आहे. काय दिलंय तुम्हाला की 1 ते 25 पर्यंत 1 to 25. बरोबर, 1 ते 25 पर्यंत जे काही प्राइम नंबर येतात त्याच्या ऍडिशन पेक्षा 44 ने जास्त. बरोबर, 1 ते 25 पर्यंत जे काही प्राइम नंबर येतात त्याच्या ऍडिशन पेक्षाही 44 ने जास्त. बरोबर, ज्याची ऍडिशन येते असे दोन नंबर खालीलपैकी कोणते आहेत जे की काय आहेत, प्राइम नंबर आहेत. ठीक आहे, जे की काय आहेत, प्राइम नंबर आहेत. बघूयात आपण किती कोणते येतात. सर्वप्रथम काय करूयात आपण, बघा एक करूया 1 to 25 पर्यंतची ऍडिशन कशी करायची. ठीक आहे, पहा 1 to 25 हे काय आहे, प्राइम नंबर आपल्याला शोधायचे 1 to 25. ठीक आहे, याच्यातले प्राइम नंबर त्यांनी काय सांगितलं, क्वेश्चन वाचा व्यवस्थित की काय दिलेले आपल्याला त्यांनी प्राइम नंबर बिटवीन 1 to 25. मग 1 ते 25 पर्यंत प्राइम नंबर कोणते, नंबर आहे पहिला 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 7, नंतर 11, 13, नेक्स्ट इज 17 प्लस 19, नेक्स्ट 23 and then 25. ओके 25. तर आपल्याला हे सगळे जे नंबर दिलेत हे काय आहेत, प्राइम नंबर्स. ओके, याची ऍडिशन करायची तुम्हाला काय येतं, 2 प्लस 3 किती आलेले 5, 5 प्लस 7 12, 12 प्लस 11, 11 2 जा 22 प्लस 1 23 प्लस 13. बरोबर आहे, तो 23 प्लस 13 किती आलं 36 प्लस 17. बरोबर आहे, किती आले 6 6 जा 12 प्लस 13 ला 3 1 कॅरी. ओके 53 आलं. 53 प्लस काय करायचं 19, 53 प्लस 19. मग हा आला 3 प्लस 9 इज इक्वल टू किती आला 10 12 ला 2 1 कॅरी. बरोबर आहे, किती आलं 72. त्याच्यामध्ये पुन्हा 23 ऍड करायचे तुम्हाला, किती आलं 5 आणि हे आले 9 95 आले. याची ऍडिशन किती आली आहे 95. बरोबर पहा क्वेश्चन काय दिलाय 95. पुढे सांगितलंय की त्याच्यामध्ये आपल्याला मोर दॅन 45 याच्या ऍडिशन पेक्षा 44 ने जास्त. म्हणजे 95 प्लस 44 किती व्हायला पाहिजे 9 आणि त्याच्यानंतर या दोन्हीची ऍडिशन किती येते तर 13 हे नाही 139. आता ऑप्शन मध्ये बघूया काय काय येतं. पहिला आन्सर काय दिले 71 73. बरोबर, हा आलाय 4 आणि 7 प्लस 7 44 144. बरोबर, हा 144 येतोय आणि याची ऍडिशन्स मध्ये पुन्हा एकदा बरोबर पहा की बरोबर आली आहे का ही ऍडिशन. ठीक आहे, 2 प्लस 3 किती आलाय 5, 5 प्लस 7 12, 12 प्लस 11 2 जा 22 प्लस 1 23 प्लस 13 3 प्लस 3 6 आणि 2 प्लस 1 3. नेक्स्ट त्याच्यामध्ये 17 ऍड करायचे आपल्याला 6 प्लस 6 12 प्लस 1 13 ला 3 1 कॅरी. बरोबर, हे आले 5. बरोबर, 53 प्लस 19 किती आले बघा तर 9 प्लस 3 इज इक्वल टू 12 ला 2 1 कॅरी. त्याच्यानंतर हे आले 7. त्याच्यामध्ये 23 ऍड करा 3 प्लस 2 प्लस 3 5. बरोबर, आणि 7 प्लस 2 इज इक्वल टू 9. हे आले 95. बरोबर, क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे व्यवस्थित पहा काय सांगते. फ्रॉम द फॉलोइंग विच इज ऍडिशन्स ऑफ अ ट्विन प्राइम नंबर इज. ट्विन प्राइम नंबर हा शब्द तिथं मी विसरलो, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ट्विन प्राइम नंबर्स ठीक आहे इज मोर बाय 44. ट्विन प्राइम नंबर इज मोर बाय 44 than the sum of a prime numbers
फ्रॉम 1 to 25. 1 to 25 पेक्षा मग त्याची ऍडिशन एवढी यायला पाहिजे. याची ऍडिशन किती आले 144 आले बरोबर आहे. आणि यांची ऍडिशन किती आले 94 आले बरोबर आहे 94 बरोबर. याच्यापेक्षा हा 95 आले 95. ऍक्च्युअल मध्ये याची ऍडिशन 100 यायला पाहिजे होती तेव्हा ते उत्तर बरोबर आलेलं असतं बरोबर आहे. मग इकडे आपण काय चुकवलंय 2 आहे 3 त्याच्यानंतर 5 हा अंक घ्यायचा राहिला है की नाही 5 हा अंक घ्यायचा राहिला. तर याच्यामध्ये 5 आपल्याला ऍड करावं लागेल म्हणजे याचा आन्सर काय 144. तर हे आन्सर आहे. याचा अर्थ पहिलंच ऑप्शन आहे 71 आणि 73 हे पहिलं ऑप्शन असणार आहे. कारण हे जर उत्तर घेतलं तर या 4 पैकी एकही ऑप्शन मध्ये येत नाहीये बरोबर आहे. म्हणजे हे काय चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलाय तर काय आले उत्तर 144 म्हणजे काय आले 71 प्लस 73 या दोन्हीची ऍडिशन तेवढी येते बरोबर. क्वेश्चन वाचा तो तुम्हाला त्यामुळेच म्हटलं काय दिले तिथं तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की ऍडिशन जी आहे ते 1 to 25 याच्या प्राइम नंबरची जी ऍडिशन आहे तर ती ऍडिशन आणि त्याच्यामध्ये 44 मिळवून जी ऍडिशन होईल तर तेवढीच ऍडिशन काय होते की या ट्विन प्राइम नंबरची होती ती तो नंबर कोणता आहे असं विचारतो. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन 3 काय दिलाय बघा. क्वेश्चन 3 काय दिलाय क्वेश्चन 3 दिलाय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ अ ट्विन प्राइम नंबर्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉरी मी 3.3 वाचलाय ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया काय सांगितलं काय की व्हॉट इज द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 11 to 14. व्हॉट इज द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 11 to 14. 11 पासून तर 40 पर्यंत या सगळ्या संख्यांच्या नॅचरल नंबरची ऍडिशन किती येते. म्हणजे काय करायचं आपल्याला 11 प्लस 12 प्लस 13 अशा पद्धतीने डॉट 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 39 प्लस 40 या सगळ्या नंबरची ऍडिशन किती येते तर ते आपल्याला काढायचं. अतिशय सोपं आहे या पद्धतीने नाही काढायचे. काय करायचं पहा हे पहा 11 चा नंबर आहे ना याला आपण काय लिहिलं 11 जो आज दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 पाहतोय आपला सर्वप्रथम क्वेश्चन नंबर 3 ऍडिशन काढायची आपल्याला. पहिला दिला 11 मग याला लिहिलं 10 प्लस 1 नंतर लिहायचं पहा 11 आला हा काय 11 आहे ठीक आहे. मग त्यानंतर 10 प्लस 2 म्हणजे हा काय झालाय हा 11 आहे हा किती आहे 12 आहे. या पद्धतीने आपण लिहित गेलो त्याला ओके 10. त्याच्यानंतर काय आला 10 प्लस 3 मग 10 प्लस 4 मग 10 प्लस 5 आणि अशा पद्धतीने चालत गेलं आणि 10 प्लस 10 शेवटीचा नंबर येईल. या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर हे 10 नंबर्स असतील. म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन किती येणार आहे 100 प्लस या सगळ्यांची ऍडिशन 1 to 10 नंबरची ऍडिशन किती येते 55 किती येते 55 आणि हे पाठ असणं गरजेचं आहे तुमचं 1 to 5. म्हणजे या दोन्हीची ऍडिशन किती आली 100 प्लस 55 इज इक्वल टू 155 याची ऍडिशन एवढी आली. काय आलंय 11 पासून तर 20 पर्यंत 11 पासून तर 20 पर्यंतची ऍडिशन एवढी आलेली. आता 21 चं तसंच करूया. काय आलं 20 प्लस 1 20 प्लस 2 20 प्लस 3 या पद्धतीने ऍडिशन केलो. सगळ्यात शेवटी काय आलं की 20 प्लस 10 होईल आणि पुन्हा याचा ऍडिशन 55 आणि याचा ऍडिशन किती येईल 200. मग 200 प्लस 55 किती होईल तर हे झालं 255. कळतंय म्हणजे काय होते याचं 155 झालं याचं 255 झालं. आपल्याला 25 पर्यंतच काढायचंय. परंतु जर आपण याच्या पुढेही काढायचं ठरलं तर आता जर तिसरा पाढा लिहिला असा होता 21 22 लिहिलं 31 32 जर लिहिलं तर 30 किती होईल 300 होईल आणि प्लस पुन्हा 55 म्हणजे एवढे येतील आन्सर बरोबर. म्हणजे 31 प्लस 31 2 किती 40 पर्यंतचा आन्सर एवढे किती 300 होईल. आता या सगळ्यांची ऍडिशन किती येते तर ती आपल्याला इथे लिहावी लागेल. पहिले आले 155 दुसरं आले 255 आणि तिसरं आलेलं आहे 355. तोंडी उत्तर नंतर काढू शकता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या फक्त बरोबर. 55 हे तर किती आले हे 100 त्याच्यानंतर 200 3 प्लस 3 600 झाले किती झाले 600 आणि हे बाकीचे जे काही येते 2 हे 15 ला 5 1 कॅरी 15 प्लस 1 16 ला 6 1 कॅरी बरोबर 1 कॅरी. आता 1 प्लस 1 2 प्लस 2 4 प्लस 3 किती आले 765 4 प्लस 3 झालं 765. पहा क्वेश्चन आन्सर मध्ये काय दिले
हा काय आहे पर्याय नंबर 2 याचा आन्सर आहे. सेकंड नंबरचा पर्याय आहे याचा आन्सर बरोबर आहे 765 बरोबर आहे. एकदा तुम्ही काय करायचंय कन्फर्म पण करायचंय तुम्ही जे उत्तर काढले ते बरोबर आहेत का नंतर शेवटी कन्फर्म करायचं आहे बरोबर आहे. मागच्या बाजूला उत्तर दिलेले आहेत तर ते कन्फर्म करायचं एकदा ठीक आहे बरोबर आहे का कारण मी काही कन्फर्म केलेलं नसतं मॅक्झिमम ठीक आहे. त्यामुळं कधी कधी जर रॉंग असेल तर तुम्हाला मला कमेंट करायचे सर हे आपलं काहीतरी एखादं चुकलंय तर ते मी पुन्हा सांगेन तुम्हाला. ओके क्वेश्चन नंबर पुढचा पाहूया. क्वेश्चन नंबर 4 पहा क्वेश्चन नंबर 4 हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 तर तो काय दिलाय पहा बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्राइम नंबर्स अँड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग number is the difference between the sum of a prime number and the sum of composite number from 41 to 50 बरोबर 41 to 50 याच्यातला सम ऑफ प्राइम नंबर बरोबर 41 to 50 मध्ये काय करायचे आपल्याला पहिल्यांदा काढायचे प्राइम नंबर सम ऑफ प्राइम नंबर बरोबर सम ऑफ प्राइम नंबर आणि सम ऑफ कंपोजिट नंबर बरोबर आता प्राइम नंबर जे प्राइम नंबर असतात ते प्राइम आहेत आणि जे प्राइम नाही आहेत ते कंपोजिट आहेत लक्षात ठेवा ते काय आहेत कंपोजिट ठीक आहे. म्हणून सांगितलं 1 to 100 पर्यंत मी म्हटलं तुम्हाला किती येतात तर 25 प्राइम नंबर येतात आणि 1 हा प्राइम नंबर पण नाही कंपोजिट नंबर पण नाही म्हणजे टोटल झाले 26 हे 26 गेल्याच्या नंतर जे राहतात 74 राहतात किती राहतात 74. आता हे 74 कंपोजिट नंबर आहेत 1 to 100 पर्यंत किती नंबर येतात कंपोजिट 74 प्राइम नंबर किती येतात 25 आणि 1 काय आहे नॉट अ कंपोजिट नॉट अ प्राइम तो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. चला पहिले बघा सम ऑफ प्राइम नंबर कोणते येतं तर 41 to 50 41 पासून 52 दिले बिटवीन म्हटलं ना तर हे दोन नंबर घेतले जात नाही पण 2 जर दिले ना तर हे दोन नंबर घ्यायचे आहेत बरोबर मग हा 41 इथं घेतो मी 41 ठीक आहे प्लस प्राइम नंबर पाहतोय आपण 41 to 50 41 43 प्लस 47 हे सगळे प्राइम नंबर आहे. आता 40 बाजूला काढूया हे झाले 120 40 प्लस 40 80 प्लस 40 120 आणि 1 प्लस हे 7 प्लस 1 3 10 प्लस 1 11 याच्यामध्ये 11 ऍड करा म्हणजे याची ऍडिशन झालेली आहे 131 ही झाली ऍडिशन याची 131. आता कंपोजिट नंबर पाहूया कंपोजिट नंबर कोणते येतं 41 इकडे आलाय 42 43 इकडे आलाय मग 44 त्यानंतर 45 46 47 इकडे आलाय 48 त्याच्यानंतर 49 आणि त्यानंतर आहे 50 बरोबर 50. चला याचा ऍडिशन करून बघूया काय येतं बघा ठीक आहे. पहिले 4 प्लस 4 ही 40 बाजूला काढूया 2 प्लस 4 6 प्लस 5 11 प्लस 6 किती होता 17 प्लस 8 25 प्लस 9 जर केलं तुम्ही 25 प्लस 9 बरोबर तर किती येतोय 34 ला 4 3 कॅरी बाजूला ठेवा ओके 25 प्लस 34 आणि 34 ला ओके नेक्स्ट पुढे पहा 4 प्लस 4 8 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 16 20 24 प्लस 5 किती झालं 29 आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करणार कॅरी केलेले 3 किती झाले आन्सर 32 किती झाले 32 बरोबर. आता आपल्याला सांगितले व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम या दोघांमध्ये डिफरंट काय तर हे आले 131 बरोबर इकडे आलाय बघा 3 त्यानंतर इकडे 12 लावल्या 12 मायनस 3 इज इक्वल टू 12 मधून 3 गेला तर 12 मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहतील 9 आणि इकडे राहिला होता 2 मधून 1 गेला 193 त्याचं उत्तर येते बरोबर 193. बघूयात 193 कुठे पहा याच्यात उत्तर जे आहे ते दोन उत्तर काढायला सांगितलेलं आपल्याला ठीक आहे चॉईस 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह नंबर 1 आणि पुढे एक शब्द दिलाय त्यांनी 41 to 50 डिव्हिजिबल असा शब्द दिलाय पण डिव्हिजिबल बाय काहीच दिलं नाही ठीक आहे काहीच दिलं नाही याचा अर्थ एक तर तो क्वेश्चनच अपूर्ण आहे असं मला वाटतं ठीक आहे किंवा मग याचं उत्तर जर तुम्हाला कुठे मिळालं तर मलाही सांगा ठीक आहे. मला असं वाटतं याचं उत्तर 193 यायला पाहिजे पण ते ऑप्शन मध्ये नाहीये ऑप्शन मध्ये आहे 4, 5, 9 आणि 161
ठीक आहे. तर यापैकी कोणतं उत्तर आहे हे ऑप्शन मध्येच नाहीये, ऑप्शन मध्ये, पण हेच उत्तर त्याचं असायला पाहिजे दिलेल्या क्वेश्चन वरून. किंवा मग या क्वेश्चनचं जर कुणाला जमलं पुढे गुगल मापाला विचारा आणि सांगा मला याचा आन्सर काय, कमेंट मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर काय. ओके, क्वेश्चन नंबर 4 पाहतोय का, क्वेश्चन नंबर 4 आणि त्याचा आन्सर काय झालेले चुकीचा आलेलं आहे. तर या ठिकाणी बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पुढचा पाहूयात आपण. इथं काही वेळ घालत बसणार नाही आपण त्याच्यासाठी. एकदा तुम्ही पाहायचे ते चुकीचा आन्सर आलेले आहे. 193 हे आन्सर माझं येते, ठीक आहे, परंतु ऑप्शन मध्ये नाही येते, ठीक आहे. आणि 2 ऑप्शन काढायला सांगितले त्याचे. पहा पुढे काय सांगितलं. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. इन हाऊ मेनी पेयर्स ऑफ consecutive prime numbers from 1 to 100 does the difference of 6 occur. बरोबर, यासाठी तुम्हाला प्राईम नंबर पाठ पाहिजे, मी तुम्हाला म्हटलं, ठीक आहे. इथं काय सांगितलेलं आहे की असे किती प्राईम नंबर्स आहेत ज्या 2 प्राईम नंबर मधलं जे काही डिफरन्स आहे तर तो 6 येतो. असे किती आहेत, अशा किती जोड्या आहेत तर ते तुम्हाला काढायचं, ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्राईम नंबर तोंडपाठ असणं गरजेचे आहे, तर तुम्हाला ते काय होईल जमेल. 1 पासून तर 100 पर्यंत दिले बघा व्यवस्थित पहा. हा 2 आहे, 3, 5, 7, त्यानंतर काय सांगितलं आपल्याला 11, 13, त्याच्यानंतर काय येतो 11, 13, त्याच्यानंतर येतो 17, 19 है की नाही. मग 23, त्यानंतर काय दिलं आपल्याला 23 च्या नंतर 29, 31, 37, 41, 43, 47 बरोबर. त्यानंतर 61 येतो का कशामध्ये बघा एकदा. 61 प्राईम नंबर आहे का, 1 to 100 मध्ये येतो का तो प्राईम नंबर मध्ये पहा. 61 तर 6 + 1 7 होतं, 7 ला कशाने डिवाइड होते सो दॅट 61 त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. 61 त्याच्यानंतर किती आहे 67, 71 मध्ये 3 येतात वाटतं. 71, 73 आणि 79 यायला पाहिजे. 79 ला कशाने डिवाइड होतं का बरोबर येतं 79 नाही होत, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो 83 आणि 89 आणि नंतर येतो 97 बरोबर. 25 आले का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 बरोबर. 2 नंबर्स आपले राहिले बरोबर. टोटल 25 यायला पाहिजे बरोबर. तर पहा काय राहिले ते 51 52 चं काहीच नाही येतं बघा आपण बरोबर आहे. 40 च्या नंतर डायरेक्टली काय केलं आपण इकडं 61 वर आलं. 50, 53 आणि 59 असे 2 नंबर बाकी. 53 आणि 59 ओके. इथं लिहून घेऊया आपण 53 आणि 59 ओके. चल आपल्याला याच्यात काढायचंय की 2 मध्ये कितीचा फरक आहे. आता या दोन्ही मध्ये तर नाहीच आहे. त्याच्यानंतर 5 मधून 2 गेल्यावर 7 राहतात, 5 मधून 2 गेल्याच्या नंतर 3 राहतात, हे पण चालत नाही. 7 मधून 2 गेल्याच्या नंतर 6 राहतात का नाही राहत. 11 - 3 हे पण नाही राहत. या अशा पद्धतीने तुम्हाला शोधायचंय आणि ते लिहायचंय किंवा त्याचा आन्सर काय असणार आहे बरोबर. तो दिलेला जो नंबर आहे तर तो काय आहे. एक मिनिट, क्वेश्चन नंबर किती आहे तो असाच क्वेश्चन आहे का तो एकदा पुन्हा पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 5 हा ठीक आहे. द कॉन्सिक्युटिव्ह सांगितले. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत लगातार येणार आहे असं नाही करायचंय. 5 मधून 2 नाही मायनस करायचं, 3 मधूनच 2, 3 - 2 नाही येत, 5 - 3 नाही येत, 7 - 2 येतो नाही येत, 11 - 7 नाही येत, 23 नाही, 17 हे पण येत नाही, नंतर 23 मधून जर 19 गेले तर 23 - 19 नाही येत. 29 मधून जर 23 गेले तर मग त्याचं उत्तर येतं 29 मधून 23 गेले तर उत्तर 6 येतं बघा है की नाही. तर हे आन्सर आहे ओके. एक जोडी सापडली आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. पुढं 31 नाही येत, 37 मधून हे पण आन्सर आहे बरोबर. 37 31 बरोबर 6 आलं. नेक्स्ट 41 मधून जर 7 गेले नाही राहत मग याच्यातून नाही. 47 मधून जर नाही येत हे पण 67 इकडे पण येतो उत्तर बा. 67 मधून 61 गेले तर उत्तर काय येतं 6 येतं. नेक्स्ट पुढे पाहिजे आपल्याला 71 मधून जर हा गेला तर किती येतं उत्तर बघा बरं. 3 नाही 4 येतं नाही येत, ठीक आहे. हे पण नाही, हे हा येतो उत्तर बरोबर आहे. 79 मधून जर 73 गेले तर उत्तर 6 येतं. तर हे आन्सर आहे. नेक्स्ट पुढचं पहा काय सांगितलं. 83 मधून 19 नाही येत, हे उत्तर येतं का. 89 मधून जर सपोज 83 मायनस केले आपण तर इथं उत्तर काय येतं 6 येतं उत्तर. नेक्स्ट
पुढचं पाहूया 97 मधून जर 89 गेले हे नाही तर किती येणार आन्सर नाही 9 येईल तर हे पण नाही तर किती झाले 1 2 3 4 5 हे नाही 5 उत्तर येते 5 नंबर्स आपल्याला असे सापडलेले आहेत बरोबर ज्यांना कॉन्सिक्युटिव्ह मध्ये म्हणलंय त्यांनी कॉन्सिक्युटिव्ह आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे 5 तर ऑप्शन मध्येच नाहीये त्याच्यामध्ये ठीक आहे तर याचा अर्थ इन द हाऊ मेनी pairs of consecutive prime numbers from 1 to 100 does the difference occur 6 याचा डिफरन्स किती येतो 6 तर पहिला आपण 23 29 घेतले त्याच्यानंतर 31 37 घेतले त्यानंतरचं उत्तर आपलं आलेलं आहे हे आलेलं आहे बरोबर आहे मग काय उत्तर चुकायला लागलं त्यांनी कॉन्सिक्युटिव्ह सांगितल्यामुळे हा शब्द कॉन्सिक्युटिव्ह प्राईम नंबर्स असं दिले नसता अजून काही नंबर आले असते हे नाही बघूयात आपण जर सपोज दॅट कॉन्सिक्युटिव्ह नसतं तर उत्तर काय आलं असतं कॉन्सिक्युटिव्ह जर नाही तर मग आन्सर काय ओके जर कॉन्सिक्युटिव्ह नसेल तर काय हे बाई याच्यातून हा जर मायनस झाला तर उत्तर येते 47 मधून 41 मायनस झाला ठीक आहे तर उत्तर काय येते या ठिकाणी हा पण 6 येतो आहे नाही तर हे एक नंबर येऊ शकतो त्याच्यानंतर जर याच्यातून नाही हा नाही चालेल 83 67 अजून कोणता नंबर येतो बघा की ज्याच्यातून जर कॉन्सिक्युटिव्ह नसेल तर हा किती यायला लागले आता 3 आणि 3 6 नंबर येत आहे 6 पण ऑप्शन मध्ये नाहीये याचा अर्थ आपलं उत्तर जे आहे ते कमीत कमी 7 येणं गरजेचं आहे आणि 7 येण्यासाठी तुम्हाला तसलं आन्सर अजून एक नंबर कमीत कमी शोधावा लागेल हे नाही अजून एक नंबर तर कोणता येतो तो 97 मधून जर 89 मायनस केली तर काय उत्तर यायला लागेल 97 89 नाही होत ते पण नाही होत पण 79 मधून 71 मायनस केला तर 8 आन्सर यायला लागेल तसं बरोबर 79 मधून 71 नाही मायनस होणार 73 केला तर तू तर लिहिला वाटते आपण लिहिला ठीक आहे एक नंबर अजून राहिला आपल्या याच्यामध्ये शोधायचा एक नंबर कोणता आहे 47 41 त्याच्यानंतर हा नंबर आहे बघा 53 मधून जर 47 मायनस केला तुम्ही तर 6 आन्सर येतो बरोबर असे काही क्वेश्चन असतात जे काय करतात आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करतात हा चॅप्टर पूर्ण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे हा चॅप्टर खूपच म्हणजे लर्निंगचा खूप मोठा भाग याच्यामध्ये आलेला आहे ठीक आहे तर लर्निंग तुमची खूप चांगली पाहिजे तर तुम्हाला ते जमतं ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 पहा हा पूर्ण चॅप्टरच असा आहे त्याच्यामुळे हा पूर्ण चॅप्टर असाच येणार आहे व्यवस्थित पाहिजे ठीक आहे तर 7 आले आता याचा आन्सर 7 येते याच्यापेक्षा जास्त इकडे निघणार नाही मागे बघा तुम्ही 7 त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये आहे तर मागे मागच्या वेळेस बघायचं आहे तुम्हाला की हे कन्फर्म उत्तर आहे 7 उत्तर येतं ठीक आहे नेक्स्ट पाहायचं पुढचं त्यांनी सांगितलं होतं की डिफरन्स किती यायला पाहिजे 6 यायला पाहिजे असा ठीक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 11 टू 100 11 पासून तर 100 पर्यंत असे किती प्राईम नंबर्स आहेत ठीक आहे देयर आर हुज डिजिट व्हेन द इंटरचेंजिंग गिव्ह अ प्राईम नंबर म्हणजे त्याचा इंटरचेंज जर केलं तरी पण प्राईम नंबरच येतो इंटरचेंज 2 दिलं याचा अर्थ 11 पण घ्यावा लागणार आहे बरोबर म्हणजे काय 11 जर दिला असेल तर क्वेश्चन नंबर किती चालू आहे 6 नंबरचा क्वेश्चन 6 नंबर क्वेश्चन नंबर 6 ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 चला पुढे बघूया पहा पहिला नंबर येतो 11च मग 11 ला जर आपण इंटरचेंज केलं हा 1 इकडे आणि इकडे याचा इकडे केला तरी पण तो प्राईम नंबरच येतो तर हा एक येईल त्याच्यानंतर 11 च्या नंतर कोणकोणते नंबर्स येतात तर ते आपल्याला पाहिजे आधी आपण जो क्वेश्चन घेतला होता त्याच्यामधून आपण काय केले होते प्राईम नंबर लिहिले होते त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की प्राईम नंबर एक्सचेंज केल्याच्या नंतर कोणकोणते येतात ठीक आहे तर इथं काय येतो पहिला येतो 11 त्याच्यानंतरचा येतो 13 तर 13चं काय होतं 13चं जर एक्सचेंज केला तर 31 येतं हा पण प्राईम नंबर आहे त्याच्यानंतर येतो 30 च्या नंतर 19 तर 19चं एक्सचेंज केल्याच्या नंतर 91 होतं हा पण प्राईम नंबर आहे नाही 91 हा प्राईम नंबर नाही त्याच्यामुळे हे नाही ठीक आहे त्याच्यानंतर काय येतो 23 23चं 32 येईल
हे पण चालत नाही, ठीक आहे, हा पण नाही आहे. मग काय येतो त्याच्यानंतरचा क्वेश्चन म्हणजे नंबर्स काय येतो तर इथं पहा, आणि याच्या आधीचा एक नंबर होता 17 पहा 17चं उत्तर येतं 17चं येतं 71 बरोबर. त्याच्यानंतर 17च्या नंतर कोणता येतो 17 30 31 झालं बरोबर आहे. 70 71 झालं. त्याच्यानंतर 39 59 79 31 37 राईट. ठीक. 37चं उत्तर काय येतं तर 73. हा पण प्राईम नंबर आहे बरोबर. 3 झाले. 100 पर्यंत आपल्याला काढायचे 100 पर्यंत. त्याच्यानंतर 79चं काय होतं 79चं पण बरोबर उत्तर देईल 97. बस आपण 97 वर आलो. याचा अर्थ हे कम्प्लीट झाले बरोबर. किती नंबर्स आले 1 2 3 4 4 नंबर्स आले. ऑप्शनमध्ये नंबर्स आहे का तो बघूयात. 4 नंबर 4 तर नाही आहे तिथं, परंतु पिअर्स सांगितले. क्वेश्चन पाहायला एकदा बरोबर 8 आहे तिथं. याचा अर्थ पिअर्स सांगितले जाऊ शकतात. हुज डिजिट व्हेन द इंटरचेंजिंग प्राईम नंबर. ठीक आहे. हां हुज डिजिट हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम. असे किती प्राईम नंबर आहेत. पण याचं उत्तर 8 असू शकतं बाळांनो 8 बरोबर. कारण काय कारण इथे 1 2 3 4 5 6 7 8 अशा 8 नंबर आहेत बरोबर. याची इंटरचेंज केल्यावर हे येतं, याचं इंटरचेंज केल्यावर हे येतं म्हणजे 8 नंबर. हे 8 नंबर आन्सर असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 6 चा 8 नंबर आन्सर आहे बरोबर. बघा हा क्वेश्चन अशा पद्धतीचे याला वेळ किती लागतोय ते पण बघून घ्या. ठीक आहे. वेळ किती लागते आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, त्याच्यामुळे असे काही क्वेश्चन असतात जे आपल्याला वेळ खाऊ असतात. मग त्याच्यासाठी आपल्याला वेळ वाचवावा लागेल आधी. ठीक आहे. वेळ वाचवावा लागेल तिथं पण. पहा काय सांगते 7 नंबरचा क्वेश्चन पाहूयात आपण. 7 नंबरचा क्वेश्चन काय दिला पहा. व्हॉट इज द सम ऑफ द डिजिट ऑफ नंबर ऑब्टेन as the difference between the greatest 5 digit even number and the smallest 4 digit odd number. व्यवस्थित पहा क्वेश्चन पुन्हा एकदा वाचूयात. व्हॉट इज द सम ऍडिशन करायची आपल्याला. सम ऑफ डिजिट पण ऍडिशन कशाची करायची डिजिटची. ठीक आहे. डिजिट नंबर ऑफ्टेन ॲज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कोणता आहे तर 99999 ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. ठीक आहे. 5 डिजिट इवन नंबर पाहिजे. इवन नंबर म्हटल्यावर हा ग्रेटेस्ट नाही होणार, याच्यापेक्षा एक नाही कमी करावा लागेल. इवन नंबर हा झाला तो ऑड होत होता. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितले आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. स्मॉलेस्ट 4 डिजिट तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे तर हा स्मॉलेस्ट 4 डिजिट. पण ऑड पाहिजे. ऑड पाहिजे म्हटल्यावर याच्यापेक्षा एक नंबर वाढवावा लागेल. याचं सबट्रॅक्शन. ठीक आहे. डिफरन्स सांगितलं ना डिफरन्स बिटवीन राईट. सबट्रॅक्शन करायचं. 8 - 1 = 7 9 0 9 0 सॉरी 8 - 1 = 7 9 - 9 ला 9 9 ला 9 इले आले 8 त्याच्यानंतर 9 ला 9. हा पण त्यांनी डिजिटचं ऍडिशन सांगितलंय. डिजिटचं ऍडिशन. आता हा नंबर उत्तरात पुढं जवळ पण नाही, सो दॅट याचं डिजिटचं ऍडिशन करायचं. 9 + 9 + 9 27 आलं. ओके. 7 + 7 14 + 1 15. ओके. या दोन्हीचे ऍडिशन पहा. 7 + 5 12 12 ला 2 1 कॅरी बरोबर. किती आले 4 42 उत्तर असायला पाहिजे त्याचं 42 आणि उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. 7 नंबरचा सॉरी किती नंबरचा क्वेश्चन होता हा क्वेश्चन नंबर 7 होता. 7 नंबरचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 7 चा ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे. कळालं तुम्हाला. स्मॉलेस्ट 5 डिजिट सॉरी ग्रेटेस्ट 5 डिजिट ग्रेटेस्ट 5 डिजिट आणि स्मॉलेस्ट किती सांगितलं 4 डिजिट बरोबर. याचं काय डिफरन्स याचा डिफरन्स हा आला आणि त्या डिजिटची ऍडिशन द सम ऑफ अ डिजिट आलेल्या उत्तराच्या डिजिटची ऍडिशन आपल्याला दिलेली बरोबर. तर हा सगळे क्वेश्चन कसे येत आहे बघा. यातले या एक्सरसाइज मध्ये किंवा या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. अजून तर 2 एक्सरसाइज बाकी आहे आपल्या याच्यातल्या. तर या पूर्णच्या पूर्ण जे चॅप्टर मध्ये हे असेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. 8 नंबरचा क्वेश्चन पहा. एक से बढ़कर एक आहे. ठीक आहे. x + 5 इज द इवन नंबर. काय दिलाय x क्वेश्चन नंबर किती पाहतोय आपण 8. x + 5 इज अ इवन नंबर. हा काय इवन नंबर आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. x + 5 इज अ इवन नंबर. ओके. हा इवन नंबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय व्हॉट विल बी द 12th प्रेसिडिंग ऑड नंबर.
त्याच्या पुढचा 12 प्रेसिडिंग ऑड नंबर टू द गिव्हन नंबर. बरोबर, दिलेल्या नंबरमध्ये 12 प्रेसिडिंग किती आहे ऑड नंबर टू द गिव्हन नंबर. पुन्हा एकदा वाचूयात क्वेश्चन काय दिलाय पहा. x plus 5 इज अ इवन नंबर. x plus 5 हा इवन नंबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. व्हॉट विल बी द 12th प्रेसिडिंग ऑड नंबर. त्याच्या पुढचा 12वा ऑड नंबर कोणता आहे. ठीक आहे. 12th प्रेसिडिंग पुढचा प्रेसिडिंग ऑड नंबर टू द गिव्हन इवन नंबर. दिलेल्या इवन नंबर मध्ये 12th नंबरचा प्रेसिडिंग ऑड नंबर कोणता आहे. आता सपोज जर पहिला नंबर आपण घेतला याच्यानंतरचा हा ऑड नंबर आहे. ठीक आहे. हा इवन नंबर आहे, आपल्याला ऑड काढायचा आहे. ऑड काढायचा म्हणजे याच्यातून एक मायनस करावं लागेल. x प्रेसिडिंग दिलेले आहे x plus 5. बरोबर, याच्यातून एक जर मायनस केला तुम्ही तर हा पहिला नंबर आपल्याला मिळेल. तो काय असेल x plus 4 असेल. पहिला नंबर काय असेल x plus 4. आता दुसरा नंबर काय असेल त्यांनी ऑड नंबर मायनस करायचा आहे प्लस 5. त्यांनी सांगितलं ऑड मायनस काय करावं लागेल आता 3 करावं लागेल कारण ऑड नंबर करायचा आपल्याला मायनस. तेव्हा तुम्ही इवन येईल कारण इवन नंबर जर मायनस केला तर उत्तर काय येईल इवनच नंबर येईल. आपल्याला काय पाहिजे ऑड पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय करणार इवन घेणार. काय केलं x आणि हा 5 मधून हा 3 गेला किती राहिले 2. x plus 2 हा याच्यानंतरचा नंबर असेल. या पद्धतीने जर करत गेलेत तुम्ही तर 12वा काढायचा आहे तुम्हाला. हा काय झाला फर्स्ट आहे. हा काय फर्स्ट. ठीक आहे. मग हा काय आला सेकंड. हा काय आला सेकंड. हा फर्स्ट आहे. हा काय सेकंड. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे 12th काढायचं आहे 12th 12वा. बरोबर. जर बघा फर्स्टला 1 ने ऍड केलं मग सेकंडला काय होईल 3. सेकंडला 3. पुन्हा थर्ड जर पाहिला आपण तर थर्ड काय होईल याच्यामधून किती मायनस करावं लागेल 5 मायनस करावं लागेल. मग 4th 5th अशा पद्धतीने. जर बघा हा सेकंड आहे सेकंड त्याच्यामधून आपण 3 मायनस केली. सेकंड होता 3 मायनस केली. बरोबर. फर्स्ट मधून 1 मायनस केला. सेकंड होता 3 मायनस केला. आता जर सपोज पुढचा पाहिला आपण -5 केले तर उत्तर येईल x. काय उत्तर x. आणि हा किती नंबरचा उत्तर आहे थर्ड नंबरचा. तिसऱ्याचा x आहे 5. तिसऱ्याचा 5 म्हणजे याच्यात जर एक कमी केला आपण तर त्याच्या दुप्पट हा नंबर येतोय. काही नाही असं काहीतरी कॅल्क्युलेशन करावं. म्हणजे इकडं जर आपण केलं तर याचं उत्तर काय व्हायला पाहिजे डबल. हे जर काढत गेलं x plus 5 आणि याच्यातून 23 मायनस करावं लागतं आपल्याला. 23 काय उत्तर येईल बा 23 म्हणजे काय होतं x प्लस मी 12 चे डबल केले 12 चे डबल केले 12 plus 12 काय झाले 24. त्याच्यातून एक मायनस केला याच्या ऑब्झर्वेशन. ओके. तर 23 आले. आता 23 जर केले आपण तर मला 23 मधून 5 मायनस केल्यावर 18 उत्तर येईल. बरोबर. हे आन्सर असायला पाहिजे. हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. बघूयात आपण ऑप्शन मध्ये आहे की नाही x plus 18. x plus 18 सेकंड नंबरचा ऑप्शन आहे याचं. सेकंड नंबरचं तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट पाहूया 9th शेवटचा क्वेश्चन आजचा. बाय हाऊ मच ॲडिशन्स ऑफ द प्राईम नंबर बिटवीन 21 and 50 मोर दॅन 200. ठीक आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचूया. बरोबर पहा काय दिलंय तुम्हाला की बाय हाऊ मच इज द ॲडिशन्स ऑफ प्राईम नंबर. ॲडिशन्स ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबरची ॲडिशन्स आपल्याला करायची. बिटवीन क्वेश्चन बिटवीन आलाय. बरोबर. बिटवीन लक्ष ठेवा म्हणजे 21 धरायचा नाही आला. 21 असाही काय नाहीये प्राईम नंबर नाहीच आहे. ओके. मग 21 पासून तर 50 पर्यंत जे काही नंबर्स आहेत त्याची ॲडिशन्स करायची. प्राईम नंबर जे आहे तर त्याची ॲडिशन्स करायची आणि ती 100 पेक्षा किती जास्त आहे किंवा कमी आहे तर ती आपल्याला काढायची. क्वेश्चन नंबर 9. ओके. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर 9 काय क्वेश्चन नंबर 9. ओके. काय दिलाय क्वेश्चन नंबर 9 पहा. तर आपल्याला 21 पासून आपण सुरुवात करूया. 21 प्लस आता 21 तर प्राईम नंबर नाहीये 23 येईल. त्याच्यानंतर 25 नाही 27 प्राईम नंबर नाहीये 29 येईल. त्यानंतर 31 37 बरोबर 41 47 या सगळ्यांच्या ॲडिशन्स करायच्या. किती येते बघ 1 plus 9 3 plus 9 12 12 plus 1 13 13 plus 7 20 20 plus 8 बरोबर 20 plus 8 28 म्हणजे हे आलं 8
बार. कशाचं पुन्हा एकदा आपण एकदा क्वेश्चन पाहून घेऊया. याचे ॲडिशन्स किती येईल. ते 1 नंबर राहिला बा 43 प्लस 47 यायला पाहिजे. 23 नंतर 27 नाही आहे 20 बरोबर आहे. 31 37 बरोबर आहे आणि याच्यामध्ये 3 आहेत हे पण बरोबर आहे. पुन्हा एकदा ॲडिशन्स करावं लागेल आपल्याला. ही राऊंड झालं आपलं. तर काय एक्स्ट्रा झाले 3 एक्स्ट्रा झाले. 28 आला होता पहिलेच ॲडिशन. 3 एक्स्ट्रा झाले म्हटल्यावर किती झाले 31 झाले म्हटल्यावर 3 कॅरी. ओके मग त्याच्यानंतर 2 + 2 4 4 + 6 10 10 + 8 12 करूया डायरेक्ट. 10 + 12 22 22 + 3 25 251 आला. आता हा 200 पेक्षा जास्त आहे म्हणजे याच्यातून 200 मायनस करू. त्याने विचारलं आपल्याला व्हॉट इज द डिफरंट या दोन्हीमध्ये काय डिफरंट आहे. तर 1 5 51 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे तुमचा आन्सर जे आहे ते 51 असायला पाहिजे. हा 4 नंबरचा पर्याय आहे 51 बरोबर आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय. त्यामुळे समजलं. तर अशा पद्धतीने हा 3.1 एक्सरसाइज होती. थोडीशी जास्तही कठीणच होती असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. ओके तर पुन्हा एकदा पहा ही अतिशय महत्त्वाचे. आणि काय कंडिशन आहे की सर्वात जास्त जे आहे सर्वात जास्त हे जे क्वेश्चन आहेत याच्यातच आपले मार्क जातात आणि याच क्वेश्चन आपल्याला टॉपर आणतात. हेच क्वेश्चन असतात ते जे टॉपर आणतात. ठीक आहे कारण काय कारण टॉपर येणारे जे आहेत त्यांना ते नॉर्मल जे क्वेश्चन आहेत ते येतच असतात. ज्याला हे येतात ते टॉपर असतात. ठीक आहे त्याच्यामुळे हा चॅप्टर जरा व्यवस्थित बघायचा आहे. ओके थँक्यू चल.